असलेलं हे गाव आहे आणि आनंद वाटतोय. मी वाचलेलं होतं की राहुल कोहली हे म्हणजे गायक आहेत, पण सेम टू सेम आवाज तर संदीप कडून सारखा येतोय. आणि बंधूंना आमच्या विश्वास दादांना विचारलं संदीप आलाय का, तर त्याने सांगितलं नाही, राहुलच आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे ही कॉफी व्हावी, गुरुची कॉफी शिष्याने कम्प्लिटली आज म्हणजे जर ऐकायला गेलं, बाजूने ऐकायला गेलं तर सेम टू सेम कॉफी तुम्ही करता. खऱ्या अर्थानं गुरुचा आदर्श घेतलेला आहे आणि त्याला साथ दिलेली आहे पकवाजाची जगन्नाथ कोळी, सिद्धांत म्हात्रे आणि तबल्यावर आमचे केवल मनोहर पाटील वहार, रुद्रा नाईक, म्हणजे अशी फार मोठी फौज आहे. आणि कोरस सुद्धा एकदम जबरदस्त आहे. त्याच्यामुळं जगदीशजी आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद की इथं आपण बऱ्याच वेळा सेवा केलेली आहे, पण आज जी सेवा तुम्ही देत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा श्री साई देवस्थान साईनगर वालतर्फे मनापासून धन्यवाद. आणि ही सेवा 9 वाजेपर्यंत आम्हाला ऐकायचं आहे. ओम साईराम. धन्यवाद. तुम्ही आता मगाशी आमच्या गुरुजींचा उल्लेख केला की म्हणजे संदीप बुवाच आलेत की काय, तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी नाही आहे. कारण हे असं, कारण आपण त्यांच्यासमोर खूप छोटे आहेत. आता आम्ही शिकतोय, अजून आमचं शिक्षण अजून काही झालेलं नाही आहे. आम्ही त्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय. पण तेवढे म्हणजे आता जी तुम्ही उपमा दिली की त्यांच्यासारखा आवाज, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे खूप दिवसापासून जेव्हापासून आम्ही भजनाच्या मंडळाला सुरुवात केली तेव्हापासूनच आमची मोठी इच्छा होती की आपल्याला साईनगरीमध्ये आपल्याला भजन सेवा द्यायची आहे आणि ती इच्छा सुद्धा आज पूर्ण होत आहे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला इथे पाचारण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. साईराम. या ठिकाणी आपण जे चांगले कामगिरी करतायत त्याचंच नेहमीच वाहवा होत असतो. आणि त्याचबरोबर चिर्ले गावचे चैतन्य पाटील इथं आलेले आहेत, नेहमीच मध्ये येत असतात, पण त्या मुलाची सुद्धा कामगिरी वाखाणण्याजोगे आहे. उरण नव्हे, नवी मुंबईमध्ये जरी कोण आजारी पडला आणि त्याला जर त्याने कॉन्टॅक्ट केला तर कुठल्या ना कुठल्या हॉस्पिटलला त्याचं म्हणजे खऱ्या अर्थानं शिंदेगड जे शिवसेना आहे त्याचं जे आपलं आरोग्य विभाग आहे त्याचं ते काम सांभाळतात आणि जबरदस्त सांभाळतात. नुसतं सांभाळतात नाही, खऱ्या अर्थानं म्हणजे इथं तर त्यांनी नेहमीच आणि बरेच शिबिरं घेतली, पण आपले देशमुख महाराज यांच्या गावी सुद्धा फार मोठं शिबिर घेतलं होतं आणि सर्व प्रकारचे डॉक्टर्स नेऊन तिथं त्यांच्या गावी सेवा केली होती. अशीच सेवा कायम राहो ही चैतन्य पाटलांसाठी शुभेच्छा असेल. आणि फार चांगलं काम करता आहात. तुमच्या ज्या खऱ्या अर्थानं भगिनी आहेत त्या म्हणजे आमच्या स्नुषा सीमा पाटील सुद्धा फार चांगलं काम करताय. त्या सुद्धा ह्या उलवा रोडमध्ये मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत आणि गरज वंतांना त्या सतत मदत करत असतात. या तुमचं उभयतांचं मनापासून धन्यवाद. अशीच सेवा तुमच्याकडं सतत होत राहो ही साईची प्रार्थना. ओम साईराम. थोडं शांत करा.
आ